जनसेवामध्ये आपलं स्वागत आहे। मुदखेड तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने कुमारी दामिनी ताई दादाराव पाटील ढगे यांचा मुदखेड येथे भव्य सत्कार। अखिल भारतीय किसान काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी इंजिनियर कुमारी दामिनी ताई दादाराव पाटील ढगे यांची निवड झाल्याबद्दल आज 30 सप्टेंबर रोजी शहरातील काँग्रेस पक्ष कार्यालय येथे मुदखेड शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला। तसेच काँग्रेस कमिटीचे मुदखेड तालुका अध्यक्ष प्रताप देशमुख बारडकर, काँग्रेस शहर अध्यक्ष कैलास कोरसे, माजी उपनगराध्यक्ष करीम खान साहब, शहर युवक काँग्रेस अध्यक्ष मुजीब पठाण यांच्यावर विश्वास ठेवून मुदखेड भाजपातील पदाधिकारी संतोष चमकुरे यांच्या सह असंख्य कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। यावेळी मुदखेड शहर व तालुका काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। मुदखेडहून अब्दुल यांची विशेष रिपोर्ट। सर्वप्रथम सर्वांना नमस्कार। आपल्या राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष श्री माननीय मल्लिकार्जुन खरगे साहेब, तसेच आपले सर्वांचे लाडके खासदार राहुल गांधीजी आणि आपल्या भारतातील खासदार सोनिया गांधीजी आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री माननीय नानाभाऊ पटोले या सर्वांचे मी आभार मानते की त्यांनी माझ्यावर एक जबाबदारी सोपवली आहे। त्यामुळे मी आपले महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटेले, तसेच आपले लातूरचे आमदार अमित भाई देशमुख आणि इतर सर्व काँग्रेसचे पदाधिकारी यांचे आभार मानते। आणि येथे उपस्थित श्री माननीय प्रतापराव देशमुख तालुका अध्यक्ष, तसेच उपस्थित श्री माननीय कैलासांना गोडसे शहर अध्यक्ष, श्री माननीय दादाराव पाटील पुयड तालुका उपाध्यक्ष, माननीय निळकंठ वर्षवार जिल्हा उपाध्यक्ष आणि ज्यांची आता सध्या कामगार आघाडी प्रदेश अध्यक्षाची निवड झाली असे ॲडव्होकेट विष्णू गोडबोले यांना मी अभिनंदन करते। आणि येथील उपस्थित सर्व काँग्रेसचे पदाधिकारी, मुदखेड शहर आणि तालुका काँग्रेस कमिटी, तसेच येथे उपस्थित असलेले पत्रकार बांधव आणि माझे बंधू भगिनींनो, आपण सर्वांनी आपला वेळातला वेळ काढून माझ्या स्वागतासाठी येथे उपस्थित झाला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभारी आहे। मला पक्षाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांच्या किसान उपाध्यक्षपदी निवड केली आहे। त्यामुळे मी पक्षाने माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे तो मी पूर्णपणे पार पडून त्यांच्या विश्वासाला कोणताही तडा जाऊ देणार नाही। आणि आज आपल्या शेतकऱ्यांच्या आजच्या घडीला शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहेत, शेतकऱ्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे। त्यामुळे मी माझ्या या पदाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देईल, त्यांच्या हक्कासाठी लढेल। फक्त मुदखेड भोकर किंवा अर्धापूर नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी मी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढाई आहे। त्यामुळे मी त्यांच्या सर्वांना न्याय व त्यांच्या सर्वांच्या कल्याणासाठी सदैव तत्पर राहील। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद। आजच्या सत्कार व पक्ष प्रवेश सोहळ्यास उपस्थित असलेले भोकर विधानसभा मतदारसंघाचे भावी आमदार कुमारी दामिनी ताई दादाराव ढगे, मुदखेड तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रताप पाटील बारडकर, शहर अध्यक्ष गोडसे अण्णा, युवाचे अध्यक्ष मुजीब भाई पठाण, इथं उपस्थित असलेले सर्वांचे नाव घेऊ शकत नाही, काँग्रेसचे पदाधिकारी, अधिकारी, काँग्रेसचे कार्यकर्ते, काँग्रेसचे प्रेमी, सर्व उपस्थित काँग्रेससाठी काम करणारे आज या कार्यक्रमाला उपस्थित आलेले आहेत। दामिनीताई ढगे यांना महाराष्ट्र महिला किसान आघाडी उपाध्यक्षपद मिळाल्याबद्दल हा कार्यक्रम सोहळा ठेवण्यात आलेला आहे। त्यांच्यासोबत ॲडव्होकेट विष्णू गोडबोले यांनाही पद मिळाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला। मी माझ्यातर्फे व देशवाणीतर्फे सर्वप्रथम या दोघांचे अभिनंदन करून पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा देतो। आणि विशेष सांगायचं काही जास्त नाही, भोकर विधानसभा मतदारसंघात सध्या आपल्याला एक कोणी नेता नाही, सर्व कार्यकर्ते मिळून काम करत आहेत। यापूर्वी आपल्याला अनुभव आलेला आहे
लोकसभा मतदारसंघात सर्वांनी मिळून काम केलं आणि वसंतराव चव्हाण साहेबांना निवडून आणलं। त्याच प्रकारे आता विधानसभेला ज्याला कोणाला काँग्रेसने तिकीट मिळेल 90% तर आम्हाला आशा आहे की दामिनीताईला मिळणारच। तर भोकर विधानसभेच्या कामासाठी सर्वांनी लोकसभेसारखं यावर्षी काम केलं तर आपल्याला विजय गाठण्यात काही अडथळा येणार नाही। आणि तशी भोकर विधानसभेची परंपरा आहे की भोकर विधानसभा हा काँग्रेसचा गड राहिलेला आहे आणि यापुढेही राहणार, मला अशी आशा आहे। तरी मी सर्वांना, काँग्रेस प्रेमी, काँग्रेस कार्यकर्ते, अधिकारी यांना विनंती करतो की येणाऱ्या विधानसभेला सर्वांनी आपल्यासोबत आपल्या मित्रांना, घरच्या कुटुंबांना, परिवाराला, गावच्या लोकांना सोबत घेऊन विधानसभेला प्रचार करायचं आणि आपल्या भावी आमदार दामिनीताई यांना निवडून आणायचं। आणि यांना मी प्रथमच भविष्याची शुभेच्छा आजच देतो आणि मी माझे 2 शब्द संपवितो। जय महाराष्ट्र। नगरीमध्ये इंजिनियर दामिनीताई ढगे यांना अखिल भारतीय किसान संघाच्या महिला प्रदेश उपाध्यक्षपदी त्यांना एक जबाबदारी दिलेली आहे आणि तसेच गोडबोले साहेब यांना सुद्धा एक सेलचा प्रदेश अध्यक्षपद दिल्यामुळे या मतदारसंघामध्ये भोकर विधानसभा तालुका अंतर्गत मुदखेड आज एवढं विशाल जनसमुदाय दामिनीताई ढगेच्या सोबत आहे, याचा अर्थ आपला विजय निश्चितच आहे। आणि मला एवढं म्हणायचं आहे, आजच्या या प्रसंगी आदर्श नेता या मतदारसंघामध्ये खूप विकास केला असे म्हणतात। आमच्या भोकरला किती विकास झालेला आहे सगळ्या लोकांना माहिती आहे। दामिनीताई ढगेला आलतेच गोरगरीब लोकांना जे आर्थिक मदत द्यायला आजपर्यंत आदर्श नेत्यांनी कुठल्याही 1 रुपयाची आर्थिक मदत केली नाही, फक्त विकासाचा प्रोपागंडा चालू आहे। पण आज आपण सर्वांनी या वाघिणीला, आपण येणाऱ्या विधानसभेला सर्वांनी एकजुटीने निवडून दिल्यास निश्चितच आपल्या भोकर विधानसभेमध्ये शेतकऱ्याच्या समस्या सुटू शकतील आणि भावी वाटचालीस त्यांना शुभेच्छा देतो आणि ते थांबतो। काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटेले यांच्या मार्गदर्शनानुसार आपल्या भगिनी, आपल्या भोकर मतदारसंघाच्या भूमिपुत्रच म्हणावे लागेल, कुमारी दामिनीताई दादाराव पाटील ढगे यांची महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेस कमिटीच्या महिला आघाडीच्या उपाध्यक्षपदी निवड केल्याबद्दल त्यांचं मी व आपल्या तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं मनापासून अभिनंदन करतो। या ठिकाणी निवड झालेली आहे आणि विधानसभेची जोरदार तयारी चालू आहे। आता आपल्या मतदारसंघात आपल्याला नेता राहिलेला नाही, इथं फक्त कार्यकर्ते विरुद्ध नेते अशी लढत आहे। नेते किती एकीकडे होऊ द्या, पण आपण कार्यकर्ते एकाच ठिकाणी आणि एकीकडेच राहू आणि इथली सीट 100% निवडून आणू। बस एवढं बोलून मी 2 बोलतो। अखिल भारतीय काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या किसान सेल उपाध्यक्ष पदी निवड झाल्यामुळे आपण सत्कार समारंभ ठेवला आहे। त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे तालुका अध्यक्ष प्रतापराव देशमुख बारटकर व सत्कार मूर्ती आमचे मित्र दादारावजी ढगे यांच्या कन्या दामिनीजी व त्यांच्या सोबत आलेले ॲडव्होकेट काय म्हणते विष्णू गोडबोलेजी व आपल्या शहराध्यक्ष मुजीबभाई, आमचे तेजब पाटील मंगल, दादा पाटील, अजगर हुसेन भाई, गप्परभाई पारेवाले, नुकतेच निवड झालेले आमचे विधानसभा अध्यक्ष, युवक काँग्रेसचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मगरे व आमचे दुसरे महाराष्ट्र प्रदेश रिसर्च समितीच्या अध्यक्षपदी निवड झालेले माधव हामन आणि आमचे उपसरपंच सावंतजी, राजेश पवार, नव्यानेश पवारजी व आमचे ऋषी अविनाश सावंते, संचलन करणारे आमचे सूर्यकांत गुरुजी, उपाध्यक्ष शहर काँग्रेसचे, आणि आजच
या प्रभागातील संतोष शमकुरे व त्यांची पूर्ण टीम, सर्वप्रथम तर मी त्यांचं अभिनंदन करतो, काँग्रेस पक्षामध्ये स्वागत करतो। आणि दुसरं म्हणजे असं की आपला आमदार, आपल्या या भागाचा नेता निघून गेल्यामुळे आपल्या ह्या वर्ण्या लागल्यात, तुमची असो की आमच्या माधव हामंची असो। ते महाराष्ट्र प्रदेश रिसर्च सेंटरचा अध्यक्ष झालाय महाराष्ट्र प्रदेश, आणि तुम्ही किसान सेलचे उपाध्यक्ष झाल्यात। म्हणजे आपले माणसं नसल्यावर आपला माणूस कोणाला मोठा होऊ देत नव्हता, आज झाले ते मोठा निघून गेल्यामुळे आपण मोठे व्हालो, त्याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे। आणि आपले आमदार पळून गेल्यामुळे आपल्याला हे सगळी व्यवस्था पाहायला मिळाली, आणि पळून गेल्यामुळे फरक काही पडला नाही। ते गेल्यामुळं आपल्याला जास्त ताकदीनं युवक जुटलेत, लोक जुटलेत, सर्व शहरातील लोक जुटालेत। आणि एक असं झालंय, आमचे साहेब असं केलेत की पक्ष सोडून गेलेत पण पैसे सोडून गेले नाहीत। काल पण आमचे 2015ला आम्ही नगरपालिकेत होतो तेव्हा आम्ही निधी दिलाय, 6.5 कोटीचे कामं गेले आणि त्यांना दिलेत। म्हणजे आपल्या पक्षाचा निधी सोडून गेला, पक्ष निधी सोडायला पाहिजे पण तरी सोडला नाही साहेबांनी। तेवढं तरी बरं केलंय की काँग्रेसच्याच लोकांना कामं दिलेत, जुन्या काँग्रेसच्या, भाजपच्या लोकांना दिले नाहीत, ते साहेबांनी एक चांगलं काम केलंय। कारण का आपले लोक आहेत ते कधी ना कधी आपल्याकडे येतील, म्हणजे भाजपच्या लोकांना दिलं ते मोठे होतील आपल्यापेक्षा, त्यांचे ते बरं केले त्यांनी, म्हणजे जाण ठेवली काँग्रेसच्या लोकांची। आणि बाकीच्या गोष्टीचं सर्व स्रोतच आहे, आपण जे कोणाला मिळेल, जे तिकीट मिळेल आपण त्याचा प्रचार करू। आम्ही आता पदाधिकारी असल्यामुळे आम्हाला कोणाचं नाव शिफारस करता येत नाही आणि कोणाचं पुढेही करता येत नाही। आणि आमचे निर्भय बनवचे कुठे संदीपराव, निर्भय बनवचे संदीपराव यांनी भूमिपुत्राचा लढा दिलाय, त्याच्यामुळे आपले लोक सर्व या भूमिपुत्राच्या लढ्यात म्हणजे आपले लोक पुढे आहेत आमदारकीला। आणि आता आपण सर्वजण मिळून एकत्र मिळून या विधानसभेत आपला झेंडा राहू, जसं लोकसभेला आपण काम केलं सर्वजण मिळून। आता हेवा देवा जेव्हा कोणालाही तिकीट मिळो, आपण सर्वजण मिळून जर काम केलं तर आपला आमदार निश्चितच येईल। जर आपले हेवा देवा झाले, मला मिळालं नाही, तुला मिळालं नाही, कुठे ना कुठे भेट झाली, तुमची महाराष्ट्र प्रदेशवर उपाध्यक्षपदी निवड झाली, त्या महादेवची निवड झाली, आणि काही महामंडळ सरकार येणार आहे, महामंडळावर कोणी निवड होईल, कोणाला लाल दिव्याच्या गाड्या भेटतील, आम्ही तेच राहणार शहराध्यक्ष म्हणून मुचकेला, आम्हाला काही भेटणार नाही, पण तुम्हाला कुठल्या ना कुठे काहीतरी रेसमध्ये असल्यामुळे मिळेल। त्यात सर्वांनी विचार करून आपण एकजुटीने काम करूया, आणि जे गेले समजा त्यांचं स्वागत करून आपण आपल्या कामाला लागू। आणि पुनश्च एकदा सर्वांचं मी दामिनीजीचं आणि माधवचं अभिनंदन करतो, आणि आमच्यामुळे जे गैरसोय झाली आज कार्यकर्त्यांची, मोठ्या कार्यकर्त्यांची मी दिलगिरी व्यक्त करतो। अशी अवस्था कधी होणार नाही यापुढं आपल्या कार्यालयात। आता अर्जंट ठरलाय कार्यक्रम आणि तब्येतही खराब होती, त्यामुळे सर्वांची गैरसोय झाली, त्याबद्दल सर्वांची मी आपल्या काँग्रेस पक्षाच्या वतीनं दिलगिरी व्यक्त करतो, आणि पुनश्च एकदा सर्वांचे आभार मानतो, सर्वांचं अभिनंदन करतो, आणि मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। काँग्रेस आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी महिला आघाडीच्या आपल्या भागाच्या एक तरुण तडफदार आणि काँग्रेस पक्षाकडून इच्छुक उमेदवार असलेल्या श्री कुमारी दामिनी दादारावजी ढगे यांची निवड झाल्याबद्दल काँग्रेस तालुका मुदखेड आणि शहर काँग्रेस तालुका यांच्या वतीने आज आपला एक भव्य असा सत्कार सोहळा येथे आयोजित करण्यात आला होता। या सत्कार सोहळ्याला सत्कार मूर्ती दामिनीताई ढगे, त्याचबरोबर दुसरे सत्कार मूर्ती विष्णू गोडबोले, या आपल्या तालुक्याचे काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष प्रताप देशमुख बारडकर, शहराध्यक्ष गोडसे अण्णा, त्याचबरोबर युवकचे शहराध्यक्ष आमचे मित्र मुजीबभाई, आमचे वरिष्ठ मार्गदर्शक तेजा पाटील मुंगल, त्याचबरोबर दादाराव पुयड नागेलीकर आणि इतर सर्व कार्यकर्ते, लहान मोठे ज्ञात अज्ञात असे येथे उपस्थित आहेत। त्या सर्वांचे मी प्रथमतः स्वागत करतो। इतक्या मोठ्या प्रमाणात हा तालुक्याच्या स्तरावरचा हा पहिलाच आपला कार्यक्रम आहे। आज त्यासाठी एक चांगला योग आपल्याला मिळालेला आहे।
दामिनीताईची महाराष्ट्र किसान महिला आघाडीच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मी तालुक्याच्या वतीने आज त्यांचं अभिनंदन करतो। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपला हे भोकर मतदारसंघ हा शेतकरी आणि शेतीवर आधारित इतर जे काही व्यवसाय असतील त्या सगळ्या व्यवस्थेमध्ये गुंतलेला हा भोकर मतदारसंघ आहे। सुदैवाने एक चांगलं पद आपल्या भोकर मतदारसंघाला मिळालेलं आहे। या माध्यमातून दामिनीताई महाराष्ट्र प्रदेश वर एक चांगलं काम करतील आणि इथल्या शेतकऱ्यांना एक न्याय मिळवून देण्याचा त्यांनी प्रयत्न करतील ही एक मी अपेक्षा व्यक्त करतो। आणि त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी तालुका काँग्रेस मुदखेडच्या वतीने मी शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज आमच्या इथं मुदखेड शहरात काँग्रेस पार्टीचा प्रोग्राम आयोजित केलेला आहे। त्यापैकी आमचे मुदखेडचे तालुका अध्यक्ष काँग्रेसचे प्रतापराव देशमुख, आमचे मुदखेड शहरचे अध्यक्ष कैलाशराव घोडसे आणि नागेलीचे दादाराव पाटील, निवग्याचे पवार साहेब आलेले प्रत्येक माझे मित्र कार्यकर्ता काँग्रेस प्रेमी आणि जे आज सत्कार मूर्ती आहे ज्यांचा उपाध्यक्षपदी महाराष्ट्र काँग्रेसनं पद दिलेलं आहे ते आमचे ढगेबाई। मला आल्या बोलायला संधी दिले याबद्दल मला काय आता सुधारणा झाले, मी गडबडमधून आलो याच्यासाठी जे आम्ही आज आमच्या काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्याने जे प्रोग्राम ठेवलेले आहे ते प्रोग्राम लय महत्वाचा आहे आणि आमची मुदखेड ग्रामीण हे इतकंच नव्हे पुरे महाराष्ट्रामध्ये आमची काँग्रेसच्या आज लय चळवळीनं काम चालू आहे आणि पुरी जनता काँग्रेसला मत देणार, काँग्रेसच्या संघ राहणार अशी म्हणून आमचे दादाराव पाटीलची मुलगी यांना पद दिलेलं आहे। याबद्दल मी त्यांना अभिनंदन, त्यांचं स्वागत करतो आणि माझं जे बोलणं आहे ते